नमस्कार. कुठे चाललो आपण? आम्ही चाललोय बारामतीला. कृष्णाचा बर्थडे सगळं सेलिब्रेशन करण्यासाठी जाणार आहे. गेला मामाच्या गावात. तर आधी जाणार आहे आम्ही आमच्या आजीच्या घरी. बर्थडेसाठी जाणार आहे. कोणाच्या? ओके. त्यांचं दुसरं गार्डन. मम्मी दिसतेस का? आमचे पप्पा गाडी चालवतात. दिवे गाठत आहे आम्ही आता. तर मम्मीचं काहीतरी म्हणणं आहे त्याच्यावर. काय म्हणत होते मम्मी? माझं म्हणणं असं होतं की वरून एक रस्ता पाहिजे होता, म्हणजे गाड्या 4 व्हीलर 2 व्हीलर गेल्या असत्या आणि खालून पालखी गेली असते. हा, म्हणजे पालखीच्या वेळेचं नियोजन आहे का हो, तसं? पालखीच्या वेळेसचं नियोजन आहे. आपण त्यांच्यापर्यंत तुझी सूचना पोहोचवून देऊ. धन्यवाद. पाहिजे होता असं. कसं पाहिजे होतं तुला? हे काय, हा रस्ता पाहिजे होता, म्हणजे इकडनं गाड्या गेल्या असत्या आणि पालखी खालून गेली असते. जेवायला हॉटेलमध्ये मम्मीने बनवून आणलंय. काय विषय झाला? विकतची भाजी घेतली ना हॉटेलमध्ये, माझे कोणच खायला घरून आणलेली. नेक्स्ट टाइम पासून चपाती घेऊन बेंगन भरता घेतला बघ. भाजी कोणती घेतली? मम्मीच्या बाजूला विचारतच नाहीये तुम्ही. बैंगन भरता. फायनली पप्पा बोलले ब्लॉग मध्ये. काय काय केलं त्यांनी? आणि काय होतंय मग? कोण त्याच्याकडे बघतं? ते कळत नाही ना त्याला. चेन लावायचं, बटन लावायचं. सांग त्याला, सांग त्याला. गुंडागिरी गुंडा. हा, तू बडीशेप खातोय. जेवलो ना आपण. दिसलं? काय खातोय मग? चॉकलेट? तुला नाही दिली? तुला नाही दिली मग? चिंगम खातोय? नाही, चिंगम नाही. बाहेर बसलो असतो तर चपाती. बाबा नाही ना. सांग बाबा. अरे तू तिकडे बघ, पप्पाच्या पाया पडला पण पडले तरी पप्पा येतोय. आम्ही यायचा योग करणार. गाडी आली. गेलं मागे. अहो गेलं. गेलं की माग. पप्पा माझ्यानंतर भांडारी कोणतरी आली ना तुमच्यासोबत. तुम्ही अशीच भांडत होते का? सांगा ना.
दोन कोण पाहिजे दोन लोक पप्पा मी कशा होते सांगा मला अशीच होते आधी या बाबा म्हणतात मी पण अशीच होते आपण मी अशीच बाबांना वाटायचे बाबा काय म्हणतात इकडं काय काय पण सांग हे बी घातली हे बी घातली हे बी घातली माहिती पाहिजे काय म्हणते कृष्णाचं काय घेतलं नाही ना हा तिथून उभं राहत होतो सेम तुझ्या वाणी सेम म्हणजे मी अशी करत होते का काही घेतलं नाही की तिथंच थांबणार काय दुकानात पाहिजे असं त्या दुकानात तिथून आला तर नदी तिथं भैया तुझं काय म्हणणं आहे तुला आता नाही काय म्हणणं मला गाडी चालवते नाही नाही सांग सांग रेड ऑफिससाठी रेड ऑफिससाठी काय खाल्ल्याशिवाय बाहेर येत नाही हा भैया आहे ना मैंने भी देखने की हद होगी तस्वीर से येस तोच बंगला मी दाखवत आहे आपलं जास्त छान आहे. कोणीच घेऊन जात नाही बंगला तिथे. दवाखान्यात गेली दोन दिवस थांबली तिसऱ्या दिवशी खाली जेवाय गेली जेवली आणि चौथ्या मी दिवशी कुठे जेवाय खाली गेली नाही कुठे गेली ना खाली जेवाय गेली खाली आणि चौथ्या दिवशी जेवढं येते तेवढं आणि माहिती आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी किती? टाकी बसली कुठं टाकी नाही गेली नाही टाकी दिली होती होती अजून टाकी संध्याकाळी 7 वाजता सात परत वाजता गेली गेली नाही. यांनी सगळे धरून नेलं. नाही परत तू गेलीच नाही खाली खाली बेंची आणि गेली बाई, नाही. गप्पे. आणि मग चांगलं गेली झालं. काय गेली तुमचा येणार आणि चांगलं झालं. बस मग काय घ्या. चांगलं येणार झालं नाही, तर येणार गेली नाही, नाही, काय नाही, गेली निघत नाही. करू. अरे वा कशाला कालवा करायला लावताय तिला चांगलं झालं तर काय नव्हती खा? गेली मग हो गेली नव्हती गेली हा. नाही गेली होती पप्पांना ना काय म्हणतात काय म्हणायचं त्याला हा. आजी आई हा. आई लेकरं. हा हे अजून पण असे भांडत म्हटलं आम्ही का त्यांच्याशी भांडायचं नाही कोणाची व्हिडिओ तुला बनवतो नंतर फोन केलते म्हणून आम्ही नंतर नव्हती गेली आणि तू म्हणती गेलती मी गेलती हा मग मी कुठं नव्हती गेलती मग मला कोणीच नाही त्याच्यामुळे गेली. पण थांबा ही भांडण तुला चालली माहितीये का ही बाथरूम मध्ये पाय घुसून पडली होती 2 आठवड्यापूर्वी बरोबर ना हा 2 आठवड्यापूर्वी तर ही घराबाहेर जात नव्हती तरी पण असे म्हणतात पप्पा की ही जाते बाहेर तर ही नाही जाते म्हणती अजून पायऱ्या उतरून खाली गेली नाही जेवायला बी नव्हती गेली आणि नाही तुला काय काय ऐकायचंय नाही गेली ती काय पण सांग जेवायची का आहे ना? चाची आणून ती जेवायला नर्सरी तिने नेला खाली धरून हा, कसब्यात बी दुसऱ्या तिसऱ्या धरून पण ती गेलीच नाही तर बोंबलायचं काय करू मोकळी चुना घातला होता. पन्नास वाढ हे माझे 4 नंबरचे चुलते आहेत. तर आपण आता यांना आज विचारूयात लहानपणापासून त्यांनी सांभाळलेले तर माझ्याबद्दल सांगा जरा 4 गोष्टी माझ्या सबस्क्रायबर्सला चांगली आहे, हुशार आहे तू. हा तर लहानपणापासून सांभाळलं कसं त्रास दिला काय 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 केलं खूप त्रास दिला का नाही नाही मला नाही त्रास काय दिला. थांब जरा दे. माझ्या मुलीसारखीच आहे असं काही शेत आहे. पहिलीच मुलगी इथे आपली हा खतरनाक आपण सांभाळी. हा, आणि मला किती त्रास दिला ते सांगा ना गणपतीला गौराईंना आले होते किती त्रास दिला मला. अशी किती बेडच्या खालून खाली रडून बसून रडत जिने खाली बसून जुने घरी मला नाही माहिती बाबा ते आठवत नाही आज तुला आठवत असेल तर ठीक आहे आपला काय अक्षरशः म्हणजे ते गालाचे केस असतात ना, अशी ओढून ओढून रडवलेली आहे. आठवत नाही वय झालं आपलं. वय झाले आता वय किती झाले का 51 लिंगापेक्षा मी एक पाहून. 51 तरी म्हातारे झालेत का आता काकू तू सांग माझ्याबद्दल काकूनी तर लय सांभाळली आम्हाला आम्हाला काकूकडं फिरव काकूकडं मला तर सांभाळ का बाकी कोणाचं नाही माहिती. हा तर तू मला सांभाळलीस सांग लहानपणापासून सांभाळलीस हे आता 10 वर्षाचा विषय जाऊ दे मुलीसारखी सांभाळीत
आहे मी तरी पण कसा त्रास दिला यांनी तर मला मला त्रास दिला मी नाही पोरींनी त्रास दिला अजिबात कोणत्याच पोरींनी मला त्रास दिला नाही माझ्या पोरी माझ्या आवडीच्या आहेत मला पोरी आवडतात आणि आवडीच्या आहेत. मला पोरींनी अजिबात त्रास दिला नाही हा, मग सगळ्यात आता मोठी नाही दिला मला त्रास कोणत्याच पोरीने त्रास नाही दिला मला हा पोरं घेतली. एवढीनी पण नाही गुड्डीनी पण नाही तू पण नाही कोणत्याच पोरीने मला त्रास दिलेला नाही 8 तारखेला तुझ्या फिरव इकडं फिरव का हे माझे सगळ्यात बारके काका काकू आणि आज माझ्या करायची बस आम्ही आता चाललोय वहिनींच्या घरी केक घेतलाय बर्थडे सेलिब्रेशन उसाचा रस आदोडी झोपली आहे इकडे पोरांना पण चांगलं नाही डेरा भरला असं त्यामुळे चांगला नाही डेरा भरायचा विषय नाही पण चवच नाही अजून एक ग्लास 2 पोर आहेत तिथे हे नाही जायचं ना गाडीत फायनली आम्ही पोचलेलो आहोत हे वहिनींचं गाव सर की उतर की त्यांच्याकडे फोटो काढले तर मिळत नाहीत लवकर स्टार्ट केली आदू असं नाही करायचं तिकड थांब की सायली इकडनं असतं ए त्यांच्याच आता बंद झालाय आता जस्ट एवढाच बंद झाला फोटो काढण्याचा नाद टाका इकडे बघ उभा फोटो काढतात रे बाळा व्हिडिओचं बंद कर हे काय काय विषय पप्पा काय होई अय चिंचा चोर वहिनींना देतोय का परत खायला हा गाडी चालवतोय आणि आम्हीच सांगायचं काच पूस तिथे पाणी मार अजून काय सांगायला लागतं पप्पा त्याला अजून ते असा तर ड्रायव्हर आमचा तर फायनली आम्ही बर्थडे सेलिब्रेशन फायनली आम्ही बर्थडे करून रिटर्न निघालेलो आहोत घरी निघताना तर काही व्हिडिओ वगैरे घेतलेलं नाही पोरं खूपच रडायला लागली मागे लागले होते तर आता निघालोय तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे जेजुरीमध्ये आहोत आम्ही आत्ता नॉनव्हेज तर खायचं नव्हतं त्याच्यामुळे व्हेजच खाल्लं झालंय तर व्लॉगचं पण एंड करते फर्स्ट व्लॉग आहे कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा जर ह्या व्लॉगला रिस्पॉन्स आला तर नेक्स्ट व्लॉग नक्कीच येईल फॅमिली व्लॉग आहे असं वाटतं नक्की सांगा बाय